काही आवाज फक्त ऐकू येत नाहीत, ते जाणवतात. काही क्षण फक्त डोळ्यांसमोर घडत नाहीत, ते आपल्या मनात कायमचे कोरले जातात. आणि काही आगमनं ही केवळ आगमनं नसतात, ती असतात एका विश्वासाची सुरुवात. दरवर्षी भाद्रपदाची चाहूल लागते आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात एक वेगळीच लगबग सुरू होते. कुठे सजावटीची तयारी, कुठे ढोल ताशांचा सराव, तर कुठे एका छोट्याशा घरात बाप्पाच्या आगमनाची आतुरता. पण हा उत्साह सुरू होण्याआधी एक बाप्पा जन्म घेतो. मातीच्या एका गोळ्यापासून, एका कलाकाराच्या हातातून तो आकार घेतो. या हातांमध्ये फक्त कला नसते, असतो विश्वास, असतो संस्कार आणि असते एकच भावना, यंदाचा बाप्पा प्रत्येकाच्या मनात घर करावा. म्हणूनच बाप्पा ही केवळ मूर्ती नसते, ती कुणाच्या तरी मेहनतीचं स्वप्न असते. गणपतीची मूर्ती आपण बघतो, पण या मूर्ती घडवण्याच्या मागे जी कल्पनाशक्ती, मेहनत आणि जो विश्वास असतो, ते आपल्या किती लोकांना माहित आहे. अमरावतीच्या मातीतून अशीच एक कला जी जगभरात पोहोचली आहे, ती म्हणजे जिराफे बंधूंची मूर्तिकला. 1968 पासून जिराफे आर्ट्सने मूर्तिकलेची परंपरा जपली आहे. वडिलांकडून मिळालेली ही कला पुढे अतुल आणि विजय जिराफे यांनी केवळ व्यवसाय म्हणूनच नाही, तर एक कला आणि साधना म्हणून पुढे नेली आहे. नमस्कार, मी अतुल जिराफे. आमचं वर्कशॉप इथे गोपालनगरला बरेच वर्षापासून आम्ही चालवतोय. तर सर, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की ही जी मूर्तिकलेची सुरुवात आहे, ही तुमच्या कुटुंबामध्ये कशी झाली? ही सुरुवात माझ्या वडिलांपासून झालेली आहे. 1968 मध्ये त्यांनी त्यांचं काम सुरू केलं होतं आणि गव्हर्नमेंट सर्वंट होते ॲक्च्युली ते जॉबही करायचे आणि त्यांनी ही लहानपणापासून त्यांना आवड होती, तेव्हा त्यांनी हे काम सुरू केलं आहे. हळूहळू त्याचं रूपांतर मग व्यवसायामध्ये झालं. तर ते शिकले होते की आवड होती म्हणून त्यांनी नाही, स्वतः? आवड होती, मग ते शिकायला गेले. त्यांचे गुरुजी सोनसळे म्हणून त्यांचे गुरु आहेत, त्यांच्याकडे शिकले. तुमच्या मूर्त्यांबद्दल खूप जगभरात म्हणजे नाव झालेलं आहे. हम्म. तर या मूर्त्या जेव्हा तुम्ही बनवता, तेव्हा अशी कुठली स्पेशल गोष्ट आहे की ज्याच्याकडे तुम्ही खूप आवर्जून लक्ष देता? सुबकता खूप सुबक असली पाहिजे, प्रपोर्शनमध्ये परफेक्ट असली पाहिजे आणि जिवंत दिसली पाहिजे. याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष असतं. आणि तुमच्या मूर्तीबद्दल बोलल्या जाते की डोळे जे असतात ते खूप हां. बोलके असतात. तर ते म्हणजे तुम्ही कसं? इतर आमच्याकडे भरपूर कारागीर आहेत, हं. पण मेन जे डोळ्यांचं काम आहे किंवा चेहऱ्यांचं काम असतं ते आम्ही स्वतःच, विजय आणि मी दोघं जणच करतो. ओके. कारण त्यातली ब्युटी आम्हाला माहिती आहे की ती कशी यायला पाहिजे. आणि गणपतीच्या मूर्त्या जेव्हा तुम्ही बनवता किंवा लक्ष्मीची मूर्ती तुमची खूप स्पेशल आहे, तर ती जेव्हा बनवता तर त्याच्या सुबकतेकडे कसं लक्ष देता तुम्ही? म्हणजे काय? जास्तीत जास्त नॅचरल करायचा प्रयत्न करतो आणि शेवटी ब्युटी तर आहेच त्यात. ती शोधायचा प्रयत्न करतो आम्ही. आम्हाला त्याला फार वेळ द्यावा लागतो. 6 महिने, 8 महिने. म्हणजे ते एक-एक मॉडेल डेव्हलप करायला आम्हाला जवळपास 1-1 वर्ष द्यावं लागतं. तेव्हा आम्हाला कळतं की ही झाल्यावर खूप सुंदर दिसेल किंवा खूप सुंदर असायला पाहिजे. त्याच्यामागे थोडासा अभ्यासही राहतो. आणि आता या टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये त्याचा काही उपयोग होत आहे तुम्हाला? कारण तुमचं हे जे आहे ते खूप वर्षापासून टेक्नॉलॉजीचा चालू आहे. उपयोग आहे म्हणूनच इथपर्यंत पोहोचतोय. आणि आता जसं हे की तुमच्या बाबांकडनं तुम्ही ते हे केलं, तर मग तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला काय म्हणजे काय एक्स्पेक्टेशन आहे तुमची, की तुमची पिढीला आवड आहे माझ्या लहानपणापासून? मुलांना आवड आहे, हं. छोट्या मुलाला. पण तो बाहेर सध्या शिकतोय. तो अजून लहान आहे बराच. पण हे त्याच्याकडे हँडओव्हर करणार मी सगळं. तर आजच्या काळामध्ये मुलं जे हे डायव्हर्ट होते, आपण म्हणत आहे टेक्नॉलॉजीकडे जास्त हे करत आहे. तर आपली जी पारंपरिक आहे, संस्कृती आहे त्याच्याशी कनेक्ट ठेवायला आपल्याला काय करायला पाहिजे, की पुढची आपल्या पिढी? संस्कृतीची आवड त्यांच्या मनात पहिली निर्माण व्हायला हवी. ती आवड निर्माण झाली की आपोआपच ती या कलेकडे वळते. तर तुमच्याकडच्या ज्या मूर्त्या आहेत, खास करून ज्या महालक्ष्मींच्या मूर्त्या आहेत, तर त्या नुसतंच अमरावती महाराष्ट्रात नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. हो. तर तिथपर्यंत तुम्ही कसे पोहोचले? म्हणजे पहिली बाहेरची ऑर्डर तुम्हाला कशी आली? बाहेरची ऑर्डर मराठी फॅमिलीमधनंच आलेली ऑर्डर आहे. हं. त्यांनी काम कदाचित सोशल मीडियावर माझं बघितलं असेल. मॅक्झिमम ऑर्डर ह्या सोशल मीडिया बघूनच येतात. कारण इतकं फाईन काम कुठे त्यांना नाही दिसलं किंवा कुठेतरी दिसलं त्यांना, तर ते बरोबर ऑर्डर करतात. मग या मूर्त्या ज्या तुम्हाला आता म्हणजे पाठवायच्या विदेशामध्ये, तर त्याच्यासाठी काही अशी स्पेशल पॅकिंग वगैरे? पॅकिंग स्पेशल असतं आणि इंडियन पोस्टनीच जातात. इंडियन पोस्ट? आताही आम्ही नेदरलँड, ऑस्ट्रेलिया इकडे पाठवल्यात. बाकीच्या लोकांकडच्या ज्या मूर्त्या आहेत, त्यांच्या कंपॅरिझनमध्ये आपल्याकडच्या मूर्त्यांमध्ये असं वेगळं पण जाणवतं. तर ते कसं येतं म्हणजे?
प्रत्येक मूर्तीला जो मास्टरपीस लागतो तो मी स्वतः डिझाईन करतो किंवा मी स्वतःच बनवतो. तर ते बनवत असताना मला त्यातले बारकावे माहिती असतात की याच्यात काय असलं पाहिजे आणि किती बारकावे आपण त्यात दिले पाहिजे. ते बारकावे जेव्हा मला बारकाईने कळलेले आहेत, त्याच्यानंतर तीच प्रोसेस कलरमध्ये यूज करतो आम्ही. कलरिंगमध्ये पण तेवढे बारकावे येतात. तर तो हळू त्यातला जिवंतपणा वाढत जातो. ते त्याचं एक महत्त्वाचं काम आहे. अजून एक प्रश्न असा की तुम्हाला ही आवड कशी निर्माण झाली, म्हणजे मूर्ती बनवायची, की तुम्हाला वेगळं करिअर करायचं होतं? वडिलांना मी लहानपणापासून काम करताना बघितलेलं आहे. हं. ते बघत असताना मी पण काही छोटं काम त्यांच्यासोबत करायचो. त्याच्यासोबत ती हळू आवड निर्माण झाली. त्याच्यानंतर माझं एज्युकेशन पण त्यातच झालेलं आहे. तर ते एज्युकेशन झाल्यामुळे मला त्या कामातले बारकावे खूप कळायला लागले, कळायला. की की हे मिसिंग आहे, हे आपल्याला करायला पाहिजे, ॲड करायला पाहिजे. त्यातली ब्युटी शोधायला पाहिजे. कारण सुंदरता सगळ्यांनाच आवडते. आपण त्यात आणखी काय देऊ शकतो? तुम्ही जो मुखवटा आता बघताय, हा आम्ही 1-1.5 वर्ष आधी डिझाईन केला होता. याला बनवायला जवळपास 1.5 वर्षाचा कालावधी लागला आहे. हा पूर्ण पेशवाई पद्धतीचा मुखवटा आम्ही बनवला होता. सर, तुम्हाला या मूर्त्यांबद्दल काय सांगायला आवडेल? अप्रतिम दर्जाच्या मूर्त्या आहेत आणि त्यांना बघितल्यानंतर जे प्रसन्नता आढळते किंवा आपल्याला सापडते, आजकाल तर असं कलाकृती कुठे मिळत नाही. आणि जिराभाई साहेबांचं काम म्हटल्यानंतर 100% तुम्हाला त्याच्यात क्वालिटी येते आणि प्रसन्नता खूप चांगली आहे. म्हणजे घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी असते त्यांची मूर्ती ठेवल्यानंतर. आम्हाला असं वाटतं की बाबा घरामध्ये काही एक मेंबर आमच्यात आहे बुवा आणि तो आमचं सगळं बघतोय सुख-दुःख. आणि किती वर्षापासून आपण? मी मागील 28 वर्षापासून मूर्ती नेतो इथनं आणि 7 वर्षापासून तर मंगलोरला आहे मी. तर मंगलोरला सुद्धा नेतो आणि त्याच्या आधी मी इंदोरला असताना इंदोरला आहे. तुम्ही पण तुमच्या घरासाठी अशा सुंदर गौरी, गणपती आणि लक्ष्मीच्या मूर्त्या पाहिजे असेल तर आजच व्हिजिट करा जिराफे आर्ट्स अमरावती. नाहीतर मग म्हणा सांगितलं नाही.